मी जी चूक केली ना, ती तुम्ही करू नका. कोणती ते सांगते. काल मेथी निवडली होती ना, आज त्याचेच म्हटलं की पराठे बनवूयात. छान असं पराठ्यांसाठी लागणारं पीठ मळून ठेवलं आणि आशूला घेऊन खाली खेळायला गेले. आता माझी चूक झाली इथेच, की मी ना पीठ मळून ठेवायला नको हवं होतं. बरं, आशूचं असं असतं की खाली गेल्यानंतर ना त्याला ना 1 तास खालीच खेळायचं असतं. अजिबातच वर यायचं नाव घेत नाही. मग त्याला छानपैकी 1 तास खाली खेळवलं, वर आलो. त्यानंतर त्याची अंघोळ ते सगळं करण्यात ते ना 1.5 तास गेला आणि त्यानंतर ना म्हटलं की छान असे पराठे लाटायला घेऊयात. आणि बघते तर काय पीठ ना एकदम पातळ झालं होतं. बरं, त्या पराठ्याच्या कणकेमध्ये पीठ किती मिसळणार? जेवायला तर आम्ही दोघेच होतो. मग मी मस्तपैकी जे आहे ते बेसन पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं. पण तरी पराठे यायचं काही नाव घेत नव्हतं. एवढं जास्त पोळपाटाला चिकटत होतं. कसे बसे जे आहे ते पराठे तयार केले. आशूला पहिले जे आहे ते खायला घातले. आता म्हटलं की मस्तपैकी दह्यासोबत खावे. पण दही लागलंच नाही. पण पराठे खूप छान आणि खूप जास्त मऊ झाले होते. झाले नाही ना, तू जेवल्यास तुला काहीच नाहीये. चपाती पण संपली.